हे बघा, तो पालखी मार्ग 90% पूर्ण झालेला आहे, त्याच्यापेक्षाही जास्त पूर्ण झालेला आहे. कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळं आणि काही टेक्निकल अडचणीमुळं फक्त हा 5 किलोमीटरचा शेगाव ते नागझरी हा रस्ता फक्त त्या ठिकाणी मागं राहिलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा इथले आमचे आमदार, माजी मंत्री आदरणीय संजय भाऊ कुटे असतील, खासदार म्हणून मागच्या काळामध्ये मी असेल किंवा आता मंत्री म्हणून मी असेल, निश्चित लवकरात लवकर त्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तो मार्गसुद्धा पूर्ण करण्यासाठी तातडीचे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. हे बघा, खामगाव जालना मार्गाच्या सगळ्या प्रशासकीय पूर्तता झालेल्या आहेत. त्याला केंद्र सरकारनं मंजुरात दिलेली आहे. राज्यानं सुद्धा त्यांचा 50% वाटा देण्याचं पत्र केंद्र सरकारला देणार आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याच्या सगळ्या DPR असेल, टेंडर प्रोसिजर असेल, ह्या लँड ॲक्विजिशन असेल, ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.